नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर आहे डिझायर VXI CNG मधील हे बेस वेरियंट आहे. तर या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. 1 बाय 1 चेक करूया काय आहे. सगळ्यात प्रथम गाडीची प्राईस आहे 8,74,000 रुपये एक शोरूम. मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला रिमोट कीज भेटतात. ओके, टिपिकल रिमोट कीज तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटणार. लॉक अनलॉक दोन्हीसुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि टिपिकल कीज आहेत मित्रांनो. 8,74,000 रुपयाची एक शोरूम प्राईस आहे. चला 1 बाय 1 गाडी चेक करूया. गाडी ही दिसायला खूप सुंदर आहे. रोड प्रेझेन्स पण या गाडीचा खूप छान झालेला आहे. आणि गाडी महत्त्वाची म्हणजे साईडनं तुम्हाला जर बोलायचं झालं तर वाईड खूप वाटायला लागलेली आहे. तुम्ही पाठीमागून पण हिला नीट चेक करा. गाडी आहे ना खूप अशी छान अशी वाईड वाटते. रोड प्रेझेन्स छान आहे याचा. ओके, एक प्रीमियम लुकची तुम्हाला आता गाडी पाहायला मिळते. इंटेरियरसुद्धा प्रीमियम आहे. तर समोरून जर तुम्हाला प्रोफाईल सांगायचं बोललं तर VXI CNG जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला प्रोजेक्टर हेडलाईट्स भेटतात. त्याच्यामध्ये इंडिकेटर, ओके, पार्किंग लाईट, इंडिकेटर आहे मित्रांनो, तो हॅलोजनमध्येच आहे. आणि हे समोर जे बघता इथे फॉग लॅम्पचं ऑप्शन आहे. तुम्ही फॉग लॅम्प नंतर इन्स्टॉल करू शकता. इथे सुझुकीचा लोगो, हा ब्लॅक पियानो ब्लॅक फिनिश तुम्हाला जो समोर जो एलिमेंट पाहायला भेटतो त्याच्यामुळं गाडीचा लुक अजूनही छान दिसून येतो. साईड प्रोफाईलबद्दल बोलूया आपण. ओके, हा याचा साईड प्रोफाईल. पुढे आपल्याला मॅकफर्सन स्ट्रटचे सस्पेन्शन पाहायला भेटतात. 14 इंचाचे स्टील रिम्स, 165/80 टायर सेक्शन मित्रांनो राहणार आहे. ही ORVM इलेक्ट्रिकली फोल्डेबल आहे. इंडिकेटर इथे भेटतो. त्याच्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं क्रोम गार्निश आहे. बॉडी कलर डोअर हँडल्स याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पाठीमागे जर तुम्ही पाहायचं बघितलं तर रिअर ट्विस्ट बीमचे तुम्हाला सस्पेन्शन इथे पाहायला मिळणार. पाठीमागे ड्रम प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. 163 mm ग्राउंड क्लिअरन्स डिझायर CNGमध्ये पाहायला मिळतो. तुम्हाला रिअरचे टेललाईटसुद्धा मी दाखवतो कशा प्रकारे मित्रांनो याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. गाडी अनलॉक केली, हेडलाईट चालू करू आपण सो दॅट तुम्हाला समजणार आहे. बघू शकता पाठीमागे LED टेललाईट्स, ओके, ट्राय आरो शेपमध्ये खूप छान भेटतात. रिअरची लाईट, पार्किंग लाईट जी आहे, इंडिकेटर आहे मित्रांनो, ते पूर्णपणे तुम्हाला हॅलोजनमध्येच मिळणार आहेत. पाठीमागून गाडीचा स्टान्स अतिशय सुंदर आहे. वाईड गाडी वाटते. ओके, क्रोम इलेमेंट तुम्हाला डिकीवर पाहायला मिळणार आहे. रिअरचे 4 सेन्सर दिलेले आहेत. हॅलोजनमध्ये नंबर प्लेटला लाईट आहे. कुठल्याही प्रकारचा रिव्हर्सचा कॅमेरा नाही. तुम्ही ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरी याला इन्स्टॉल करू शकता. डिझायरची बॅजिंग, सुझुकीचा लोगो, त्याचसोबत मित्रांनो हा इंटिग्रेटेड स्पॉयलर मिळतो ज्याच्यामुळे गाडीचा लुक अजून एन्हान्स होऊन जातो. खूप छान गाडी दिसायला वाटते. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथे दिलेला आहे. डिफॉगर आणि शार्क फिन एंटीना VXI CNGमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच्यात वायपर येत नाही. बिकॉज ऑफ एरोडायनॅमिक्स वायपरची याला गरज पडत नाही. CNGचं स्टिकर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही पेट्रोलसुद्धा फिल करू शकता आणि CNGसुद्धा याच्यातून इथूनच भरू शकता. CNG जो आहे तो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड यांनीच इन्स्टॉल केलेला आहे. कुठलाही थर्ड पार्टी याच्यामध्ये इन्स्टॉलेशनचं काम करत नाही. 55 लिटरची CNGची वॉटर टँक कॅपॅसिटी आहे. आणि अप टू E20 पेट्रोल जे आहे ते कंप्लायंट राहणार. म्हणजे इथेनॉल 20% मिक्सचर चालू शकतं मित्रांनो. तर 37 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी मिळते मित्रांनो. पाठीमागे तुम्हाला याच्यातला मी बूट स्पेस दाखवतो. बूट्स ओपन करायला अशा प्रकारची की गाडी अनलॉक करा. गाडी अनलॉक असल्यानंतर मित्रांनो इथे बटन दिलेलं आहे. बटनने तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे इथे ओपन करू शकता. तर 55 लिटरचा जो हा फ्युएल टँक आहे, CNG टँक हा तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये नियर अबाउट 9 किलोच्या आसपास गॅस येणार आहे. आणि एवढा बूट स्पेस राहून जातो. ओके, जो स्पेअर टायर आहे तो इथेच मित्रांनो प्रोव्हाइड केलेला आहे. 160/14 इंचाचा म्हणजे सेम साईजचा तुम्हाला इथे स्पेअर टायर भेटतो. तुम्ही तो टायर रोटेशनला यूज करू शकता. इथे वॉल दिलेला आहे. इमर्जन्सीमध्ये तुम्ही याला बंदसुद्धा करू शकता. बूट लॅम्पसुद्धा याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. तर इनबिल्ट CNGची कॅपॅसिटी आहे मित्रांनो ते 9 किलोच्या आसपास राहणार आहे. मायलेज आपण नंतर बोलणारच आहोत. हे याचं सेकंड रोमध्ये पहिल्यांदा बोलूया आपण. इथे जो आहे अशा प्रकारचा टेक्स्चर इथे पाहायला मिळतो. सॉफ्ट मटेरियल नाही आहे मित्रांनो, हे हार्ड प्लास्टिकच आहे. 2 बॉटल ठेवू शकता इथे तुम्ही. बेसिकली इथे 1 लिटरची बॉटल जाईल. इथे छोटीसुद्धा बॉटल इथे राहणार आहे. पॉवर विंडोचं बटन, हार्ड प्लास्टिक. ड्युअल टोन डोअर आहे तो बनवला आहे. चाइल्ड सेफ्टी लॉकसुद्धा याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. सीटबद्दल बोलायचं झालं तर हाईट ॲडजस्टेबल आपल्याला हे हेडरेस्ट याच्यात पाहायला भेटतात. ज्या सीट्स आहेत त्या फॅब्रिक्स देण्यात आलेले आहेत. गाडीच्या आतमध्ये बसूया 3 पॉईंट सीट बेल्ट दिलेला आहे. तुम्हाला इथे आमरेसुद्धा याच्यात आणि त्याचसोबत मित्रांनो इथे 3 पॉईंट सीट बेल्ट मिळतं. चाइल्ड सेफ्टी लॉकचं सुद्धा ऑप्शन आहे. ह्या बाजूला तुम्हाला मॅगझिन होल्डर मिळणार आहे.
इथे AC व्हेंट दिला, याला बंदसुद्धा करू शकता. इथे तुम्हाला USB चार्जिंग ओके आणि ए टाईपचं दोन्हीचं ऑप्शन इथे मिळणार आहे. इथे मोबाईलसुद्धा ठेवू शकता. ओके, एवढा तुम्हाला नी रूम आहे. थाई सपोर्टसुद्धा छान दिलेला आहे. ओके, थोडा कमी वाटतो तुम्हाला, एवढं बघा बोटं राहत आहेत, पण नी रूम लेग रूम छान आहे. हेडरूमबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर बघा एवढं हेडरूम आहे. इथे ग्रॅब हँडल मिळतो. तर अशा प्रकारे आहे. हा एक मिरर आहे. विंडो थोड्यापैकी बऱ्यापैकी मोठ्या वाटत आहेत मला. तर पाठीमागून ओके आहे, पाठीमागे कम्फर्टेबल वाटते. थोडा थाई सपोर्ट जास्त असायला पाहिजे होता. जर इथलं बोलायचं झालं तर डॅशबोर्ड तुम्हाला पाठीमागच्या सीटवरून अशा प्रकारे दिसतो. अँड पुढे जाऊन बोलूया आपण आत इंटेरियरमध्ये काय काय ऑप्शन आहे. समोरच्या सीटवरून रिमोट लॉकचा ऑप्शन आहे. सो कीलेस एंट्रीचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हे ड्युअल टोन प्रीमियम इंटेरियर तुम्हाला डिझायरमध्ये पाहायला मिळणार आहे. खूप छान वाटते नक्की मित्रांनो. ड्युअल टोन असल्यामुळे ना थोडं नक्कीच क्लॉस्ट्रोफोबिक फील तुम्हाला होणार नाही. थोडं मोर ॲम्बियंट वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे स्पेसेससुद्धा वाटतं. ड्रायव्हर साईडबद्दल जर बोलायचं झालं तर फॅब्रिक प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. बाकी हे टेक्स्चर दिलेलं आहे. क्रोममध्ये डोअर हँडल्स सगळे मित्रांनो. पॉवर विंडोज तुम्हाला भेटणार. ड्रायव्हर साईडची जी विंडो आहे मित्रांनी ती तुम्हाला वन टच अप वन टच डाऊन म्हणजे ऑटोमॅटिक याच्यात पाहायला मिळणार आहे. ते पण तुम्हाला मी दाखवतो. इग्निशन दिलेलं आहे. वन टच डाऊन वन टच अप दोन्हीसुद्धा ऑप्शन आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे. इलेक्ट्रिकली फोल्डेबल मिरर्स, ॲडजस्टेबल मिरर्स आहेत. स्पेस आहे. 1 लिटर बॉटल ठेवायची जागा दिलेली आहे. एक स्पीकर इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. या बाजूला हाईट ॲडजस्टेबल सीट्स आहेत. फॅब्रिक सीट्स देण्यात आलेले आहेत. हाईट ॲडजस्टेबल तुम्हाला हेडरेस्टसुद्धा याच्यात पाहायला मिळेल. 6 एअरबॅग्स मिळतात. त्याच्याबरोबर इथे SRS एअरबॅग देण्यात आलेले आहे. देन हे बघू शकता फॅब्रिक सीट्स. ओके, बेज कलरमध्ये खूप छान वाटतात. सीट्स कम्फर्टेबल डेफिनेटली असणार आहेत कारण मोठ्या आहेत त्या. आतमध्ये बसलो आहे मित्रांनो मी आणि बसून अशा प्रकारचं इंटेरियर आहे. तर वर आहे ना इथे मॅन्युअली ॲडजस्टेबल डे नाईट रिअर व्ह्यू मिरर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तिथे व्हॅनिटी मिरर दिलेला आहे. ओके, ग्लोब बॉक्स डिसंट साईज ग्लोब बॉक्स आहे. टेक्स्चर बघू शकता अशा प्रकारे देण्यात आलेलं आहे. देन इलेमेंट्स सिल्वर इलेमेंट्स इथे यूज करण्यात आलेले आहेत. AC व्हेंट्स ओके असे आहे. वर तुम्हाला केबिन लाईट येल्लोमध्ये पाहायला मिळणार आहे. देन वॉर्निंग्स तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला कंटिन्यू मिळत राहणार आहे. ऑटोमॅटिक ACचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे. ती खरंच खूप छान गोष्ट याच्यात मिळते आपल्याला. ही जी आहे 7 इंचची टचस्क्रीन दिलेली आहे. अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले मिळणार आहे. 4 स्पीकर याच्यात मिळतात आणि काय काय याच्यात ऑप्शन आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. फ्युएल इन्फॉर्मेशन वगैरे आहे ती सगळी इन्फॉर्मेशन देणार. सेपरेट याचे व्हिडिओ घेऊन येतो. तर ही खूप छान गोष्ट आहे. रिव्हरचा कॅमेरा नाही आहे, फक्त तुम्हाला पाठीमागचे सेन्सर्स तुम्हाला मिळणार आहेत. चेक फॉर सराउंडिंग्स लक्षात राहू द्या. बाकी इथे US 12 व्होल्टचं पॉवर सॉकेट USB कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. इथे 2 इथे कुठल्याही प्रकारचा वायरलेस चार्जिंग ऑप्शन आहे. 2 कप होल्डर, 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर नॉब. हा तुमचा हँडब्रेक झाला. याच्यामध्ये आर्मरेस्ट तुम्हाला इथे मिळणार नाही. स्टेअरिंग आहे मित्रांनो. स्टेअरिंग जे आहे ते अशा फक्त टिल्ट ॲडजस्टमेंट आहे. टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट मिळत नाही. वायपर कंट्रोल्स. देन हेडलाईट्स आहेत. ते हेडलाईट कंट्रोल नॉर्मलच हेडलाईट्स आहेत. कॉल रिसीव कॉल ड्रॉप करायला ऑप्शन देण्यात आलेला आहे. कॉल म्यूट. अजूनही स्टिकचा यूज होतो आहे तुम्हाला जर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची असेल तर. ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. छान इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. ओके, अशा प्रकारे Fuel level is low. Please fill the tank immediately. लेफ्ट साईडचा जो स्टिक आहे ती जर तुम्ही यूज केली तुम्हाला ट्रिप A ट्रिप B टोटल डिस्टन्स किती कवर झालं त्याची इन्फॉर्मेशन मिळते. आणि राईट साईडची स्टिक यूज केली त्याचं किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्हाला इथे रेंज शो होते. म्हणजे पेट्रोलची रेंज इथे मित्रांनो शो होणार आहे. लेफ्ट साईडला RPM मीटर, राईट साईडला स्पीडोमीटर आहे. सगळ्या वॉर्निंग लाईट बघताय इथे. हा जो इंडिकेटर आहे मित्रांनो हा तुमचा राहणार आहे पेट्रोलचा. हा इंडिकेटर CNGचा राहणार आहे. तर टाईम देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे खूप छान असं जे ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. बाकी या साईडला जर बोलायचं झालं CNG टू पेट्रोल, पेट्रोल टू CNG कन्वर्ट करायला स्विच, हेडलॅम्प लेवलिंगचं ऑप्शन त्याच्यावर आहे. ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन, बोनेट ओपन करायचं ऑप्शन आणि फ्युएल टँक ओपन करायला ऑप्शन देण्यात आलेलं आहे. खाली इथे ॲक्सिलरेटर पेडल, ब्रेक पेडल, डेड पेडल आणि याच्यात डेड पेडल दिलं आहे. हा क्लच पेडल झालेला आहे. क्लच अतिशय सॉफ्ट मित्रांनो याच्यामध्ये मिळतो. बोनेट ओपन करून तुम्हाला दाखवतो. इंजिन डॅम्पिंग जरूर इथं देण्यात आलेलं आहे. 1.2 लिटरचं 3 सिलेंडर इंजिन मिळतं जे खूप रिफाईंड आहे. महत्त्वाचं म्हणजे 34 किलोमीटर पर kgचं CNGवर मायलेज आणि 24 किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्हाला पेट्रोलवर हे देणार आहे.
70 BHP आणि 102 NMचं टॉर्क हे इंजिन जनरेट करणार आहे. तर मायलेज पाहिजे तुम्हाला ओके, तर ही गाडी तुमच्यासाठी बनलेली आहे. गाडी ही 5 स्टार रेटेड आहे, 4 स्टार रेटेड फॉर चाइल्ड सेफ्टी राहणार आहे. गाडीची एक शोरूम प्राईस आहे 8,74,000 रुपये. ABS, EBD, 6 एअरबॅग, ट्रॅक्शन कंट्रोल, देन असे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. अतिशय छान उत्तम अशी गाडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. 8,74,000 रुपये, 10 लाखाच्या प्राईसमध्ये CNG गाडी. एवढी सुंदर अशी गाडी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. तर एक छोटा वॉकर अँड रिव्ह्यू तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो डिझायर VXI CNGचा. आवडलं असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.